आपल्या महाराष्ट्रात खूप दिवसाची परंपरा आहे श्रीखंडाची, तेच आपण आज पाहणार आहोत। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपलं श्रीखंड। मंडळी, आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी कोमल खूप स्वागत करते। चला तर मग नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत आपण। तर आपला अस्सल पारंपरिक सण येणार आहे महाराष्ट्रीयन लोकांचा, आपल्या मराठमोळ्या लोकांचा, तो म्हणजे गुढीपाडवा। तर रेसिपी सुद्धा अस्सल पारंपरिक झाली पाहिजे। तर आज आपण श्रीखंड करणार आहोत, आपली पारंपरिक रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी करताना मी बऱ्याचशा छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहे, त्याच्यानंतर रेसिपी झाल्यावर सुद्धा मध्ये आणि रेसिपी झाल्यावर सुद्धा मी थोडेसे काही टिप्स सांगणार आहे, त्या सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या श्रीखंड करणार आहोत। तर श्रीखंड करण्यासाठी मी तर अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आणि कापड घेतलं आहे। तर ह्या कापडामध्ये ना आपण दही नाही का पूर्ण असं त्याचं पाणी नितळण्यासाठी काढून घेतलं आहे। मी तर कापड घेतलं आहे आता। तर आपण ह्याच्यात सगळं दही काढून घेऊया व्यवस्थित। आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी नितळून काढण्यासाठी म्हणजे चक्का बनवण्यासाठी हे का असं कापडात बांधून ठेवायचे कमीत कमी 2 तास। तर हे सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि हे याला व्यवस्थित गाठ मारून हे बांधून घ्यायचं। आत्ताच बघा तुम्ही पाणी निघले खाली माझ्या दह्याचं। तर ह्याच्यातलं पूर्ण पाणी गेलं पाहिजे आणि चक्का फक्त राहायला पाहिजे ह्याच्यात। या पद्धतीने आपण ह्याला बांधून घेणार आहोत। आता माझं कापड छोटं झालं असं मला वाटायला लागलं आहे। ठीक आहे, तर मी हे बांधून घेते। चला तर मग ह्या पद्धतीने व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे। तुम्ही पाहत असाल माझं पाणी आता खाली निघायला सुरुवात झालं आहे। तर ह्या पद्धतीने पाणी निघलं पाहिजे आणि चक्का फक्त राहायला पाहिजे। चला तर मग हे मी एकदम असं साईडला अधांतरी राहिलं पाहिजे असं आपल्याला हे बांधून वरती कुठेतरी लटकून ठेवायचं आहे। तर चला मग मी हे 2 तास ठेवून घेते, काही आपलं वाया जात नाही। तुम्ही हे कणिक तिंबण्यासाठी वगैरे वापरू शकता। हे पाणी खूप पौष्टिक असतं दह्याचं, त्याच्यामुळे साईडला ठेवून दिलं नंतर वापरण्यासाठी तरी चालेल। चला तर मग आता करून घेऊया। तर आता माझं चक्का तयार आहे, आपण पाहूया। तर हे पहा, तर हे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। तुम्हाला जर वाटलं की आणखी आपल्या चक्क्यात पाणी आहे तर आणखी एखादा तास ठेवलं तरी काही हरकत नाही। तर हा मी आता व्यवस्थित काढून घेणार आहे। ते पहा, मी हा व्यवस्थित काढून घेतला आहे। तर आता आपल्याकडे नाही का 2 ऑप्शन आहेत आता हा व्यवस्थित मिक्स करण्यासाठी। इथं मी बाउल घेतला आहे, तुम्ही शक्यतो मातीचं भांडं घ्या। म्हणजे काय होतं, जर दह्यात एक्स्ट्रा पाणी राहिलं असेल ना तर मातीचं भांडं पाणी शोषून घेतं। तर माझ्याकडे नाही आहे। इवन तुमचं माठ वगैरे फुटलं असेल तो वापरला ना तरी चालेल। मोठं पार्ट घ्यायचं त्या फुटलेल्या माठाचं आणि त्याचं थेट काढून घ्यायचं, तरी पण छान होतं। आता इथं 2 ऑप्शन आहे आपल्याकडं। हे व्यवस्थित एक गाळून घ्यायचं, म्हणजे तुमच्याकडे जर गाळणी असेल पूर्णाची तर त्याने व्यवस्थित गाळून घ्यायचं। आणि दुसरा म्हणजे व्यवस्थित हाताने फेटून घ्यायचं। मी हाताने फेटून घेणार आहे। तुम्हाला जर ती कृती हात घाण करायची नसतील तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता। चला तर मग मी हे व्यवस्थित हाताने फेटून घेते। हाताने व्यवस्थित फेटला जातो, तर फेटायसाठी आपण फक्त गाळून घेत असतो, कारण एक क्रीमी टेक्स्चर वाटलं नाही पाहिजे की दही आहे म्हणून, त्याच्यामुळं व्यवस्थित हाताने फेटून घ्यायचं। तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता पूर्णाच्या गाळीने। तर मी तुम्हाला दाखवते। आता व्यवस्थित माझं ह्याला क्रीमी टेक्स्चर आलं आहे। हे पहा, एकदम व्हिप्ड क्रीमसारखं वाटते हे, असं झालं पाहिजे। ते व्यवस्थित गाळून घ्यायचं। तुम्ही चाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता। आपण पुरण जसं गाळून घेतो, पुरणचं जसं तिंबलं जातं पुरणाच्या चाळणीत तसंच घ्यायचं सेम। पण मी हाताने फेटणार आहे। हे बघा व्यवस्थित आता क्रीमी टेक्स्चर आलं आहे। अजिबात असं दह्याचे आता हे कुठंतरी हे बघा दह्याचे दाणे दिसत, असे नाही दिसले पाहिजे। एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं। मिक्सरचा वापर नाही करायचा शक्यतो फेटायला। तर हे माझं व्यवस्थित जवळजवळ फेटून झालं। आता मी हे साईडवर घेते, व्यवस्थित मध्ये करून घेते। माझं फेटून झालं, पहा माझं हे व्यवस्थित फेटून झालेलं आहे। आता
तर आता आपण काय करणार आहोत, साखर ॲड करणार आहोत. शक्यतो पिठी साखर घ्यायची, आणि जर नसेल तर आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण नेहमी वापरतो ती आपली साखर घ्यायची. आपण 1 वाटी चक्कर निघाला असेल तर 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. जर पिठी साखर घेतली तर तुम्ही लगेच तुमचं श्रीखंड यूज करू शकता, पण जर तुम्ही अशी मोठी साखर टाकली तर आपल्याला 1 दिवस थांबायला लागतं ते श्रीखंड व्यवस्थित म्हणजे मिळून येण्यासाठी, ती साखर व्यवस्थित होण्यासाठी. आणि मी ह्याच टायमाला ह्याच्यात वेलची टाकणार आहे, जेणेकरून वेलची ही बारीक वाटली गेली पाहिजे. तुम्ही नंतरून टाकलं तरी काही हरकत नाही. आणि तुम्ही जर श्रीखंडात केशर ॲड करणार असेल, 1 तास आधी आपण कोमट दूध करायचं आणि त्याच्यात केशर टाकून ठेवायचं. त्यांनी व्यवस्थित कलर येतो त्या दुधाला आणि त्याच्यानंतर श्रीखंडाला पण व्यवस्थित कलर येतो. तर मी माझी वेलचीसुद्धा ह्याच्यात आताच टाकून घेणार आहे, जेणेकरून वेलची बारीक वाटली गेली पाहिजे. आता मी वेलची टाकली आहे, मी 4 वेलची टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी बारीक वाटून घेणार आहे. चला तर मग बारीक वाटून घेऊया. चक्का व्यवस्थित झाला आहे. त्या टायमाला मी इथं साखर आपण वाटून घेतली आहे आपली मोठी, त्याच्यातच मी वेलची टाकली होती. तर ही व्यवस्थित मिक्स करायची. आता समजा आपलं जर 1 वाटी चक्का निघाला असेल तर 1 वाटीच आपल्याला साखर ॲड करायची आहे. जेवढं तुमचं चक्क्याचं प्रमाण असतं म्हणजे दह्याचं प्रमाण असतं तेवढीच साखर आपल्याला लागणार आहे. तर हे व्यवस्थित ॲड करून घ्यायची. ही माझी 1 वाटी साखर आहे, माझे 1 वाटी चक्का आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं. अजिबात कोणतीच घाई करायची नाही. वेलचीचा वास आत्ताच छान सुटला आहे, वेलची दिसायला सुद्धा लागली आहे. आता खूप छान वास येतोय, खूप सुंदर पण दिसतोय. एक फ्लफीनेस आला आहे, फ्लफीनेस आला आहे ह्याच्यात व्यवस्थित. शक्य तेवढं फेटायचं, जेवढं तुम्ही फेटाल ना तेवढं त्याला क्रीमी टेक्स्चर जास्त येतं, त्याच्यामुळे शक्य तेवढं फेटून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते एकदम जवळ घेऊन. खूप क्रीमी टेक्स्चर याला, खूप म्हणजे खूप छान वास येतो आणि इतका सुंदर वास येतो ना. ते व्यवस्थित एकदम करून घ्यायचं. आता हे आपलं खरं तर पारंपरिक श्रीखंड तयार झालं आहे. इथून जे काही असणार आहे आपल्या जिभेची लाड असणार आहेत, हे श्रीखंड आपलं तयार आहे. 1 दिवस व्यवस्थित ठेवलं ना तर आणखी छान टेस्ट लागते ह्याचे. पण आपल्याला इन्स्टंट म्हणजे आपण पिठी साखर टाकली आहे त्याच्यामुळं लगेच पण खाऊ शकतो एखाद्या तासाभरात. तर त्याच्यामुळं हे आता तयार झालं आहे पारंपरिक श्रीखंड, ह्याला श्रीखंड म्हणतात. आता इथून पुढे जे काही आपण करणार आहे ते जिभेचे लाड आहे. म्हणजे केसर मिक्स करायचं असेल तर तुम्ही ह्या टायमाला मिक्स करायचं. मी आता ह्याच्यात काजू आणि बदाम मिक्स करणार आहे आणि पिस्तासुद्धा. तर मी काजू बदाम आत्ता मिक्स करते थोडेसे आणि आपण गार्निशिंगला वरती वापरणार आहोत. चला तर मग मी बदामचे तुकडे घेतले होते, मी थोडेसेच मिक्स करणार आहे कारण आपण गार्निशिंगला परत वरनं मिक्स करणार आहोत. तर हे पहा, फार सुंदर दिसत आहे श्रीखंड. एवढं क्रीमी दिसलं पाहिजे, जेवढं क्रीमी होतं ना तेवढं टेस्ट छान लागते. चला तर मग आता आपण सर्व करूया. टेस्टी आपलं श्रीखंड तयार आहे एकदम घरगुती पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने. तुम्हाला रेसिपीला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा आम्हाला तुम्हाला कसं वाटतंय. एकदम सुंदर श्रीखंड झालं आहे, एकदम पारंपरिक आपल्याला हवं तसं. श्रीखंड बनवून झालेलं आहे, खूप छान वास येत होता वेलचीचा. तर आता श्रीखंड बनवताना, उन्हाळ्यात शक्यतो श्रीखंड बनवताना भरपूरदा भीती असते की श्रीखंडाचा जो चक्का आहे तो आंबट होईल की काय. तर काय करायचं, आपण जेव्हा श्रीखंड दही जेव्हा बांधून ठेवतो फडक्यामध्ये त्याच टायमाला 1 चमचा, फक्त 1 चमचा, जास्त नाही, नाहीतर चिकटपणा येईल त्याला. फक्त 1 चमचा साखर टाकून ते ठेवायचं. म्हणजे काय होतं, त्यातलं सगळं आंबटपणा निघून जातं आणि त्याला गोडपणा स्टेबल राहतो. शक्यतो जेव्हा तुम्ही श्रीखंड करणार असाल ना त्या दिवशी सकाळी दही लावायचं
आणि एक 5-6 वाजता श्रीखंड करायला घ्यायचं, म्हणजे दह्याला आंबटपणा येतच नाही शक्यतो. असं केलं तर उन्हाळ्याच्या दिवसात लवकर दही लागतं, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्याच्यानंतरून तुम्ही मी हाताने इथे चक्का फेटला आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, पुरणपोळीची गाळणी घ्यायची किंवा तुमच्याकडे जी मोठी गाळणी असेल पुरणपोळीसारखी ती घ्यायची आणि त्याच्यातनं पुरणपोळीचं जसं आपण सारण फेटतो तसंच एकदम रगडून काढायचं किंवा फेटायचं किंवा वाटायचं. हे सगळं म्हणजे त्याने काय होतं, एक मऊपणा येतो त्या चक्क्याला आणि व्यवस्थित असं क्रीमी स्ट्रक्चर येतं. शक्यतो हातानेच फेटा. आणि फेटताना मी इथं बाउलमध्ये चक्का घेतला होता. माझ्याकडे मातीचं भांडं नव्हतं, पण शक्यतो तुम्ही मातीच्या भांड्यात घ्या. त्यांनी काय होतं, जेव्हा एक्सेस वॉटर असतं त्या चक्क्यामध्ये ते मातीचं गुणधर्म आहे की ते सगळं एक्सेस वॉटर शोषून घेत असतं. त्याच्यामुळं हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला काय आणखी नवीन गोष्टी पाडव्यासाठी पाहायला आवडतील हे आम्हाला सांगा. आणि असेच रेसिपी पाहत राहा आमच्या. आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत आणखी एकदा.